एक गावे आम्ही विठोबाचे नाम अनेकापे काम नाही आता. बेस द्या. मोडून यावा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा लावो निमृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने मोडून यावा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. तुका मने महापातके पतित होती जीवन मुक्त हेडा मात्रे मोडून यावा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. विठ्ठल गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बुफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. पांडुरंगाचा रूप प्रथम नमन तुझरे चरण संतजिया तुझरे चरण संतजिया Oh
तुका करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्याने स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता एक गावे आम्ही विठोबाचे नाम अनेकापे काम नाही आता मोडून वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा प्रस्तुत अजून कोणी बोललं? प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवंताच्या चरणारविंदे सेवा समर्पित करण्याकरता तुम्हा माता पित्यांसमोर उपस्थित केलेला अभंग विश्व शांती ज्ञानोबा यांनी स्थापित केलेल्या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे संत मान्य संत हृदय सम्राट सदैव वैकुंठ गमन करणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा नामाची एकविध साधना सांगणारा अभंग निवडला आहे. विठ्ठल चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा तो असा. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत मंगलमय झालेलं स्त्री क्षेत्र कोणतं कॉलनी आपली आनंदनगर परिसरामध्ये आनंदाची वार्ता अशी हरिभक्तपरायण श्री बळीराम खुशाल वायकोडे हरिभक्तपरायण सो वत्सलाबाई बळीराम वायकोडे यांच्या इच्छापूर्ती निमित्तानं त्यांच्या परिवारातील हरिभक्तपरायण श्री सुरेश बळीराम वायकोडे हरिभक्तपरायण राजू बळीराम वायकोडे समस्त वायकोडे परिवाराकडून आई वडिलांच्या इच्छापूर्ती निमित्तानं श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा आयोजित प्रथम दिवसाच्या कीर्तनाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी समस्त भजनी मंडळ वायकोडे परिवार यांच्या आज्ञेनं परम आदरणीय परम श्रद्धेय ज्येष्ठ गुरुबंधू रामेश्वरजी महाराज बामणोत्तर यांच्या आज्ञेनं मद पामराला कालच प्राप्त झाली आणि आज तुमच्या सेवेकरता उपस्थित होता आलं देहाचं परमभाग्य समजतो. विठाला परम आदरणीय परम श्रद्धेय वंदनीय डॉक्टर महाजन साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. बाहेर गावरून आलेलं समस्त भजनी मंडळ हरिभक्त परायण आमचे सपकाळ बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगमणी हरिभक्त परायण ज्येष्ठ गुरुबंधू विजयजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. माझा आवाज तुमच्यापर्यंत येण्याकरता ज्यांची तळमळ सुरू आहे आदरणीय हरिभक्त परायण एकच नाव आहे ना ज्ञानेश्वरजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि वायकोडे परिवारातील संपूर्ण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी अबाल वृद्ध तरुण सगळ्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो आणि चिंतनाकडे वळतो. विठ्ठल
भुसावळ शहरामध्ये आनंदनगर हे एकमेव वेगळं नाव आहे. बाकीच्या नगरांची नावं खूप काही वेगवेगळी आहेत, पण आनंदनगर हे नाव इतर नगरांपेक्षा वेगळं आहे. आणि या नगरातला वायकोडे परिवार हा भुसावळपेक्षा वेगळा दिसतो. कारण सांगतो दादा, दररोजचं आमचं फिरणं आहे. आमची मंडळी दररोज फिरत असते. जिवंतपणी आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून मरणप्राय यातना देणारा एक वर्ग समाजात अस्तित्वात आहे. आणि जिवंतपणे आई वडिलांच्या इच्छा पूर्तीर्थ भागवत सप्ताह करणारा एक वायकोडे परिवार माझ्या समोर आहे. ऐकणारे जास्त असले असलं त्याची काही गरज नाही. आपल्याला 2-4 लोक आहेत, तुम्ही फक्त झोपू नका म्हणजे झालं. विठ्ठल फक्त एक छोटीशी विनंती माझी असेल दादा, शांतता जेवढी ठेवता येईल तेवढं बरं होईल. लहान मुलं जर थोडस बोलायला लागले तर त्यांना शांत बसव. वारकरी संप्रदाय आई बापांवर एक ओवी खर्च करतो महाराज. सकळ तीर्थाची आधुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. ऐका, आई वडिलांच्या सेवेमध्ये माणसानं आपलं स्वतःच शरीर झोपून द्यायला पाहिजे असं शास्त्राचं मत आहे. परंतु जगाकडे उघड्या डोळ्यानं पाहिलं तेव्हा कळालं महाराज, ज्यांना आई बापामध्ये राक्षस दिसले त्यांनी आई वडील वृद्धाश्रमात पाठवले, आणि ज्यांना आई बापामध्ये देव दिसला त्या वायकोडे परिवारानं आई बापा करता सप्ताहाचं आयोजन केलं. सगळ्यांच्या चरणावर एकदा साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या तोडक्या मोडक्या चिंतनाला मी प्रारंभ करतो. महाराज, ज्यांच्या आई वडिलांची इच्छा पूर्ण व्हावी याच्याकरता तुम्ही सप्ताह करतात. शेतावरून भाताची परीक्षा करते. उभं आयुष्य तुम्ही तुमच्या आई वडिलांची किती सेवा केली असेल. विठ्ठल ते मायबाप धन्य आहेत जे उतार वयामध्ये भागवताची इच्छा करतात, आणि ते मुलं धन्य आहेत आई वडिलांच्या भागवताची इच्छा ही उतार वयात पूर्ण करतात. तुमच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. ऐका, कीर्तन सप्ताह 7 दिवस चालणार आहे. 8व्या दिवशी सांगताय. आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाचा कीर्तनकार हा बांधलेला असतो. कशानं? ऐकताय ना? उपरण्यानं बांधलेला असतो. नाही महाराज, पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराला मर्यादा आहे. कीर्तन सप्ताह जर 8 दिवसाचा असेल, नीट ऐका, 8व्या दिवशी भगवंताचं चरित्र सांगावं, 7व्या दिवशी मागणी करावी, 6व्या दिवशी देवाच्या रूपाचं गुणाचं वर्णन करावं, 5व्या दिवशी आत्मस्थिती वर्णन करावी, 4थ्या दिवशी चित्तशुद्धीचा उपदेश करावा, 3ऱ्या दिवशी संत संगती सांगावी, 2ऱ्या दिवशी भक्ती महात्म्य वर्णन करावं आणि पहिल्या दिवशी नाम महात्म्य सांगावं. विठ्ठल संप्रदायाचा दंडक आहे आणि माझ्या वारकरी संप्रदायाला नियम आहेत. म्हणून हा संप्रदाय भूपेश दादा 828 वर्षापासून टिकला आहे. वारकरी संप्रदायाचा जर विचार केला दादा तर 828 वर्षापूर्वी वारकरी संप्रदाय उदयाला आला. वारकरी संप्रदायाच्या नंतर अनेक संप्रदाय आले आणि वारकरी संप्रदायाच्या आधी बुडाले तयाचा मुडना मार्ग. वारकरी संप्रदायाच्या नंतर जन्माला आले आणि वारकरी संप्रदायाच्या आधी संपले. माझा वारकरी संप्रदाय 828 वर्षापासून आजपर्यंत टिकला यात नवल नाही. माझा वारकरी संप्रदाय दिवसा गणिक वाढतो, हे विशेष आहे. विठ्ठल तुम्ही सुंदर गायक आहात,
पण तुम्हाला वाजवायला बसवलाय तर तुम्ही अजिबात घाबरू नका. जसं वाजवता येईल तसं वाजा. आपण संप्रदायाचे ज्ञानोबरायांचे लेकर आहे. उन्हा दुना आपण एकमेकांचं काढणार नाही. खूप चांगलं तुम्हाला जसं पटेल तसं वाजवा. विठाल माझा वारकरी संप्रदाय 828 वर्षापासून आजपर्यंत टिकला हे विशेष नाही. मला मांडायचं हे आहे. दिवसा गणिक वाढतोय. याच जागेवर 3 वर्षापूर्वी का दादा 3 वर्षापूर्वी याच जागेवर सप्ताह होता आणि तेव्हा ही अशीच तारीख आली होती. काही उद्या जाता का तेव्हा 3रा दिवस होता. 3ऱ्या दिवसाची सेवा या ठिकाणी माझ्याकडून झाली होती. या वर्षी पहिली सेवा आहे. संप्रदाय दिवसागणिक वाढतोय महाराज. बरं माझा वारकरी संप्रदाय या वारकरी संप्रदायाची ध्वज फक्त मृत्यू लोकामध्येच फडकते आहे असं नाही, तर संतांचं प्रमाण असं आहे. उभारी राधाची लोकावारी, उभारी राधाची लोकावारी, तिन्ही लोकावारी, उभारी राधाची लोकावारी. हाय चराचरी कीर्ती जाती, हाय चराचरी कीर्ती जाती, हे जगती नाथा ज्ञानेश्वर गोपाल, हे जगती नाथा ज्ञानेश्वर गोपाल. कीर्ती वारी, कीर्ती वारी, हे जगती नाथा ज्ञानेश्वर गोपाल, हे जगती नाथा ज्ञानेश्वर गोपाल. माझा वारकरी संप्रदायाची ध्वज फक्त मृत्यू लोकामध्ये नाही, तर संत सांगतात उभारीला ध्वजा तिन्ही लोकावरी. तिन्ही लोकावर माझ्या वारकरी संप्रदायाची ध्वज आहे. प्रश्न निर्माण होतो माऊली, 828 वर्षानंतर सुद्धा एखादा संप्रदाय कोणत्या कारणानं टिकला? काय कारण आहे? आणखीन तिन्ही लोकावर ध्वज का गेली? वाक्य आहे का, माझा वारकरी संप्रदाय हा मर्यादापूर्ण संप्रदाय आहे आणि मर्यादा व्यक्तीजवळ असो का संप्रदायाजवळ त्याची किंमत प्रत्येक दिवसाला वाढते. विठ्ठल मर्यादा माणसाजवळ असो किंवा संप्रदायाजवळ, ज्याच्या जवळ मर्यादा आहे त्याची किंमत प्रत्येक दिवसाला वाढते. म्हणून माझा संप्रदाय हा 828 वर्षापूर्वी टिकला. महाराज शंका तयार होते. तुम्ही म्हणतात वारकरी संप्रदाय हा मर्यादापूर्ण संप्रदाय आहे. कशावरून संप्रदायाची मर्यादा सांगता येते? बारीक आहे का? संप्रदायामध्ये व्यक्ती मर्यादापूर्ण आहे, संप्रदायामध्ये वस्तू मर्यादापूर्ण आहेत आणि संप्रदायामध्ये विषय मर्यादापूर्ण आहेत. विठ्ठल जेवढे 5-25 ऐकताय त्यांनी एक वाक्य ऐका. विठ्ठल विठ्ठल भजन सुरू झालं की टाळ्या वाजवायच्या. आणि आजच नाही, जितक्या दिवस तुमचा सत्ता चालेल तितक्या दिवस. लागोनिया पाया विणवी तो तुम्हाला, विणवी तो तुम्हाला. लागोनिया पाया विणवी तो तुम्हाला, विणवी तो तुम्हाला. लागोनिया पाया विणवी तो तुम्हाला, विणवी तो तुम्हाला. लागोनिया पाया विणवी तो तुम्हाला, विणवी
कीर्तन ऐकलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल भजन ज्या ज्या वडी वेळेला होईल, खुर्चीवर बसलेल्यांनी टाळ्या वाजवाव्या, बसलेल्यांनाही टाळ्या वाजवाव्या. महाराज टाळ्यांवर एवढा जोर का देता? भूपेश दादाला माहितीये, जेव्हा जेव्हा मी कीर्तन करतो माऊली, विठ्ठल भजनावर जास्त भर देतो. कारण मोठ्यांचं असं एक वाक्य आहे, गुरुदेव जगन्नाथ बाबा सांगायचे, बोलणाऱ्या वक्त्यापेक्षा विठ्ठल विठ्ठल भजन करणारा साधक परमेश्वराला जास्त आवडतो. दुसरा फायदा, जो वक्ता कीर्तनात बसलेल्या साधकांकडून जास्त जास्त विठ्ठल भजन करून घेतो, अर्ध पुण्य त्याच्या खात्यावर बिनव्याजे जमा होतं. म्हणून तुमचं पुण्य मला अर्ध हिसकवायचंय, म्हणून तुम्ही विठ्ठल विठ्ठल भजन करा. विठ्ठल माझा संप्रदाय मर्यादा पूर्ण कशावरून कळतो? व्यक्ती मर्यादा पूर्ण आहेत, वस्तू मर्यादा पूर्ण आहे आणि विषय मर्यादा पूर्ण आहे. पूर्ण लक्षात ठेवत चला. काय काय? व्यक्ती, वस्तू, विषय, तीन गोष्टींची मर्यादा संप्रदायाजवळ आहे. कशी कळते? ऐका. जगामध्ये अनेक संप्रदाय आहेत, अनेक भक्ती मार्ग आहेत. प्रत्येक संप्रदायाचा, प्रत्येक भक्ती मार्गाचा, प्रत्येक पंथाचा नियम वेगळा आहे. काही पंथामध्ये असं सांगितलं जातं, लहान असला तरी चालेल, अधिकार मोठा असला तर त्याच्या पाया पडाव्या. काही संप्रदायाचं सांगतो, अधिकार मोठा असला, लहान असला काही हरकत नाही, वयानं मोठा असला तर नमस्कार करावा. वेगवेगळ्या नमस्कार करण्याच्या पद्धती आहेत. पण माझ्या वारकरी संप्रदायामध्ये वक्ता किती लहान असला तर मोठ्यातला मोठा श्रोता त्याला वंदन करतो, आणि श्रोता किती मोठा असला तरी लहानात लहान वक्ता त्याला नमस्कार करतो. वक्ता श्रोत्याच्या पायावर नतमस्तक होतो आणि श्रोता वक्त्याच्या पायावर नतमस्तक होतो. एकमेकांच्या दोन्ही पाया पडतात. याचा अर्थ दोघांजवळ मर्यादा आहे. पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन